गडचिरोलीहून गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्याकडून लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो आदिवासींची आरोग्य शिक्षण सिंचन यासह विविध क्षेत्रात सामाजिक सेवा कार्य सुरू आहे। तर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या सेवा कार्याला काल 50 वर्ष पूर्ण झाली। जंगलात एका झोपडीतून सुरू झालेलं सामाजिक कार्याचं रोपटं आता वटवृक्षात रूपांतरित झालेलं असून आदिवासींची या प्रकल्पाच्या द्वारे सेवा करणारे मॅग्सेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्याशी या सुवर्ण महोत्सवी वाटचालीच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी महेश यांनी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आहे। आपल्यासोबत डॉक्टर प्रकाश भाऊ आहेत, आपण त्यांना विचारूयात 50 वर्ष पूर्ण होत असताना मला सांगा 50 वर्ष पूर्ण होत आहेत, हा खूप मोठा प्रवास आहे, काय भावना आहेत तुमच्या? म्हणजे हा कधी कल्पना केली नव्हती की एका झाडाखाली किंवा एका झोपडीतून प्रवास सुरू झाला आमचा दोघांचा, तर याचं इतकं भव्य स्वरूप होईल। पण याच्यामध्ये बाबांची प्रेरणा होती, सर्व आनंदवांचा सहयोग होता। पण समाजातील तरुण कार्यकर्ते तेव्हापासून माझ्याबरोबर काम करणार आहे। बेसिकली टीम वर्क आहे, आम्ही निमित्त मात्र आहे खरं म्हणजे काय। ही खूप मोठी गोष्ट आहे की आमच्याबरोबर शहरातून आपल्या नोकरीचा त्याग करून आलेले त्या गावचे जे कार्यकर्ते बाबांच्या प्रेरणेने आलेले आहेत, त्यातून प्लॅन न करता योजना न आखता लोकांच्या गरजेप्रमाणे हा प्रकल्प वाढत गेला आणि त्याचं हे स्वरूप घेऊन असं वाटत नाही की आपण याचं खूप काही मोठं त्याग केलं आणि खूप मोठं काम केलं आहे। सर्वांचा सहभाग आहे याच्यामध्ये, सगळ्यांचे खरं म्हणजे मोठी साथ होती, जीवाला जीव देणारे कार्यकर्ते तेच परंपरा आणि आणि दिगंत यांच्या सोबतीला काम करणारी तरुण पिढी आजही आहे की आपण म्हणतो तरुण पिढी सगळी भोंगळ किंवा काय म्हणतात त्या चंगळवादी होते आहे। पण अनेक तरुण त्यांच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून फेसबुक करून आणि ते त्यांनी दिगंतला मदत करायला इथे येतात। आलो तेव्हा इथली परिस्थिती खूप वेगळी होती आणि खूप चॅलेंजेस होते। मुख्य म्हणजे आयसोलेशन हा मोठा प्रॉब्लेम होता, कारण आम्हाला भाषा येत नव्हती आणि आदिवासींचा आमच्यावर विश्वास नव्हता, त्यामुळे संपर्क करणं पण महाकठीण होतं। आणि त्या काळामध्ये टेलिफोन वगैरे या कुठल्याच सुविधा या भागात नव्हत्या, त्यामुळे कोणाशी नातेवाईकांशी किंवा मित्रमैत्रिणींशी संपर्क करणं फार कठीण होतं आणि त्यामुळे आयसोलेशनचा खूप प्रॉब्लेम होता, कारण आदिवासी येत नव्हते आणि हे येत नव्हते। पण हळूहळू त्यांचा विश्वास आम्ही कमावला आणि आज मला आनंद वाटतो की अनेक मुलं, अनेक गावकरी आमच्या कामाशी जोडले गेलेले आहेत, आमच्या प्रकल्पाचा ते फायदा घेत आहेत आणि आम्हाला मदत करायचा पण प्रयत्न करत आहेत की आपल्या ही बिरादरी त्यांना आपली वाटायला लागली, यातच आमचं यश आहे खरं सांगायचं म्हणजे। 50 वर्षातला हा प्रवास खूप कठीण होता, मात्र एक समाधान आहे की या भागासाठी यांना बरंच काही करता आलं, असं मत आता प्रकाश भाऊ आणि मंदाकिनी यांनी व्यक्त केलं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, हेमलकसा, गडचिरोली।